नमस्कार, आपली आवडमधून मी स्वप्ना दांडेकर. आज मी तुम्हाला मुंबई चौपाटी भेळ दाखवणार आहे. चटपटीत आणि चटकदार. तर या भेळसाठी जे लागणारं साहित्य आहे ते दाखवतो. की हे छोटे मुरमुरे घेतलेले आहेत, याला भडंगाचे पण म्हणतात, बुटके मुरमुरे पण म्हणतात. हे घेतलेले आहेत मी पावशेर फरसाण घेतलेलं आहे. मुरमुरे जास्त येतात त्याच्यामुळे पावशेर जरी प्रमाण असलं तरी पण तेवढं लागणार आहे. आणि आपण आत्ता पहिल्यांदा सुरुवातीला मी 1 कप मुरमुऱ्याची करून दाखवणार आहे. वरनं बुरबुऱ्याला नायलॉन शेव, आतमध्ये जे जिन्नस घालायचं आहे तर ते 1 टमॅटो बारीक चिरून, 2 कांदे बारीक चिरलेले, त्याच्यानंतर 2 छोटे बटाटे उकडून त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या 4 ते 5 मिरच्या मी अशा बारीक कटरनी कट केलेल्या आहेत. पेस्ट नाही आहे कारण आपल्याला भेळेचा कोरडेपणा हा टिकवायचा आहे. त्याच्यानंतर मी पुदिन्याची चटणी न वापरता पुदिन्याची पानं वापरणार आहे, म्हणजे जेणेकरून हा चाटचा आयटम असला तरी पचनाला सोपा जाईल आणि मुलं पुदिन्याचं पान असंही नुसतं खातील. या दृष्टीने मी ही रेसिपी करत आहे. कोथिंबीर, त्याच्यानंतर हे कलरचं तिखट, कारण आपण हिरवी मिरची घेतली असल्यामुळे आपण रंगाचं तिखट वापरतोय, चवीचं नाही. हा चाट मसाला, त्याच्यानंतर मीठ आणि लिंबू. तर आणि भेळेला जी सुरुवात करायची आहे आणि नंतर त्याच्यात घालायला आपल्याला दाणे पण घेतलेले आहेत. हे अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा हळद. तर तुम्हाला सांगते मी हे असं का घेतलेलं आहे. तर मी भेळ करताना अर्धे जे मुरमुरे आहेत, म्हणजे 1 कप मुरमुरे आहेत, ते मी हे बघा पॅन तापायला ठेवलेलं आहे. तर पॅन तापल्यानंतर मी तेलावरती ते हळद आणि हिंग मीठ घालून मी परतून घेणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल असं का, तर तुम्ही बघा बाहेरचे जे मुरमुरे असतात तर नुसतं फक्त फरसाणचाच कलर त्यात नसतो, पण अर्धे मुरमुरे पांढरे आणि अर्धे थोडंसं तिखट हळद लागलेले असे मुरमुरे असतात. सो मी त्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवते आहे की पॅन तापल्यानंतर आपल्याला ह्याच्यात काही घालायचं नाही आहे, मोहरी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. फक्त मस्त ते हळद आणि हिंगावरती छानपैकी परतायचे, जेणेकरून ते थोडे कुरकुरीत पण होतील. आणि मग आपण वरनं त्याच्यात परत अर्धा कप साधे मुरमुरे घालणार आहोत जेव्हा आपण फायनली बेळ करणार आहोत. आणि आता आपण पॅन छान तापलेला आहे. हे पहा, हिंग आणि हळद हे मस्त आधी फ्राय होऊ द्या. म्हणजे काय, त्या मुरमुऱ्याला ना हिंगाचा पण वास, आणि ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने कसं होतं, मुलं भेळ खातात आणि नंतर त्याच्यावरती पाणी पितात. हे पहा, आणि भेळ खाल्ल्यानंतर ऑब्व्हियसली पाणी पिलं जातं, मग पोटात थोडंसं नाही म्हटलं तरी मुरमुरा हा पाणी प्यायल्यावर फुगतो. तर या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या थोडेच दिवसात चालू होतील, सो त्या दृष्टीने पण मी, मुलं घरी असल्यानंतर त्यांना सारखं वेगळं काहीतरी हवं असतं. सो तुम्ही भेळ जरी दिलीत तरी त्यातले वेगवेगळे प्रकार द्या, मुलं आवडीने खातील. आणि ही खूप चटपटीत आणि छान लागते. एक आपल्याला हे मुरमुरे माझे कुरकुरीत आहेत कारण फ्रेश आहेत त्याच्यामुळे कुरकुरीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात कसे हे मऊ पडतात. सो आपल्याला एक 5 मिनटं त्याला छान आपण परतून घेऊयात, म्हणजे आणखीन क्रिस्पी होतील. आणि मग ते झाल्यानंतर आपण लगेच ज्याच्यात भेळ करणार आहोत तर त्या मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घेऊयात. हे या मुरमुऱ्यांना ना थोडीशी चव यावी म्हणून मी मीठ पण थोडंसं आई घालून घेते आहे. आणि तुम्ही असे जरी हे करून ठेवलेत ना तरी पण मुलांच्या दृष्टीने खूप छान येतं. येता जाता पटकन तोंडात टाकायला असे परतलेले मुरमुरे खूप छान लागतात. मी ती पण एक मुरमुऱ्यांशी रिलेटेड अशा रेसिपी 2-3 दाखवणार आहे. तर आता सुट्टी सुरू होती आहे, परीक्षा झाल्यानंतर त्यांना खूप आवश्यक आहे, तर त्या दृष्टीनेच मी रेसिपी पण पोस्ट करणार आहे. आता हे मुरमुरे झालेले आहेत, छान कुरकुरीत पण लागतात ते. तर आता आपण एक मिक्सिंगचा बाउल घेऊयात आणि भेळ कालवताना मी तुम्हाला दाखवते की काय काय घ्यायचे. आता मुरमुरे तर आपले रेडी आहेत. आता आपल्याला जे ह्याच्यात जिन्नस घालायचे तर त्याच्यात आपल्याला बटाट्याला थोडंसं मॅरिनेशन करायचं आहे. तर ते जे उकडलेले बटाटे आहेत तर ते एका बाउलमध्ये मी घेते. हां, आता याच्यावरती आपल्याला पाव चमचा लिंबाचा रस, हे पहा पाव चमचा दाखव, हे पहा एवढंच घेणार आहे मी कारण आपल्याला भेळ पण घालायचे, फार हे नको. आणि तो पण कशासाठी घातलेला आहे की बटाटा जेव्हा तोंडात जाईल ना तेव्हा तो तिखट, त्याच्यानंतर थोडासा आंबट आणि मीठ याची चव त्याला खूप छान लागते. सो आता त्याच्यावर आपण तिखट आणि मीठ हे दोन्ही घालून घेणार आहोत. याच पद्धतीने मॅरिनेशन करायचं आहे, बाकी काहीच नाही. हां, मीठ या बटाट्याला जेवढं लागेल तेवढं अंदाजाने घ्या. 2 बटाट्याच्या फोडी आहेत या. ते बटाटे पण मी खूप छोटे घेतलेले आहेत, म्हणजे फार मोठे नाही. तुम्हाला मी बटाटा दाखवते. आई तो बटाटा बघू, 1 मिनिट, उकडलेला घेतलेला आपण. हे पहा, मी या साईजचे हे 2 बटाटे घेतलेले आहेत. म्हणजे खूप पण नाही बटाटा घालायचा आहे, पण मध्ये मध्ये तो बटाटा आला ना की मुलांना काहीतरी वेगळंही वाटतं आणि आवडतं सुद्धा. आता आपण बटाट्यावर मीठ घालून घेतलेले आहेत. आता आपण तिखट घालणार आहोत आणि थोडंच घालणार आहे, पाव चमचाच घालणार आहे, खूप नाही घालायचं आहे. हां,
बस आता त्याला छान हाताने चोळून घ्याय, कारण चमच्याने नीट सगळीकडं चोळलं नाही जाणार. सो हाताने त्याला छान, आणि शेवट आई म्हणा आजी म्हणा हाताची चव उतरली कीच त्या पदार्थाची खरी मजा येते. आणि मग हे बटाटे असे भेळेत मध्ये मध्ये आले ना की त्याला एक प्रॉपर चव असल्यामुळे ते खाल्ले जातात, त्याला नाकारलं नाही जात. म्हणून मी याला मॅरिनेट केलं. हे पहा किती सुंदर दिसत आहेत, कलरफुल, खूप छान दिसतात. आणि याच्यावर मी चाट मसाला घातलेला नाही आहे. त्याचं कारण असं की आपण लिंबू पिळले, आणि लिंबू का पिळले की बटाट्याला छान सगळ्याचं कोटिंग यावं म्हणून. हे दोन गोष्टी. आता आपण लगेच पुढे रेसिपी कंटिन्यू करूयात आणि भेळ कालवायला घेऊयात. सो मी हा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे मी म्हटलं होतं की थोडे व्हाईट मुरमुरे आपण 1 कप घालणार आहोत, तर ते घातलेले आहेत. आता हे हळदीचे घालूयात पॅनमधले. खूप छान दिसते ही भेळ, कलरफुल दिसते, त्याच्यामुळं मुलं ना आवडीने खातात. सारखं तेलकट देण्यापेक्षा हे द्यायला कधी, म्हणजे मलाही खूप आवडतं. सो मी त्यांना त्यातल्या त्यात काय काय वेगळं देता येईल ह्याचा प्रयत्न करत असते. आता आपण अर्धा कप फरसाण घालूयात. कारण ह्याच्यामध्ये मी मुरमुऱ्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे, फरसाणचं प्रमाण कमी ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपण अर्धा कप फरसाण घालूया. खूप फरसाण घातलं ना की भेळची मजा नाही येत. बाहेर पण बघा, हे बघा अर्धा कप फरसाण घातलेलं आहे. हां, आता याच्यावरच आपण लगेच जे घेतलेलं जिन्नस आहेत ही सगळी तर ती घालून घेणार आहोत. साधारणतः हे 2 कप आहे. सो 2 चमचे कांदा घालूयात. चमचा दाखव. हां हां हां, घाल. सगळीकडे व्यवस्थित तो असा भुरभुरून घ्या. मी 2 मिनटं हा डाव बाजूला ठेवते. बस, खूप घालायचं नाही, म्हणजे त्याचा भेळ, जी सुकी भेळ आहे ही चटपटीत, तर तो सुकेपणा राहतो. टॅमॅटो शेवट टाकायचा, कारण टॅमॅटोनी काय होतं, पाणी सुटतं भेळेला लवकर. सो आता आपण मी खारे दाणे आणलेले आहेत, ते मार्केटमधले आहेत, ते मी घरी नाही केलेले. सो खारे दाणे टाकूयात. हे पहा 1 चमचा. त्याच्यानंतर आता पुदिन्याची पानं, आणि हा असा कच्चा पुदिना जर खाल्ला ना तर खरं सांगते पचन इतकं छान होतं. आणि मुलं तो खायला नकार देतात. आपण चटणी थ्रू किंवा सरबत मी दाखवलं त्याच्या थ्रू देतो, पण भेळेतनं जर असा गेला ना तर त्यांना भेळ बाधणारही नाही आणि आवडीने खातील. आता 1 चमचा कोथिंबीर, त्याच्यानंतर अर्धा चमचा मिरची क्रश केलेली, त्याच्यानंतर अर्धा चमचा आपला लिंबाचा रस, छोटा 1 चमचा घे, छोटा चमचा आहे तो. 1 चमचा घे, म्हणजे आपला पोह्याचा चमचा आहे ना त्याच्यापेक्षा हा छोटा आहे साईजला. सो 1 चमचा तो घेतला. आता लाल तिखट, मीठ, आता लाल तिखट अर्धा चमचा झालं. आता थोडासा चाट मसाला अर्धा चमचा, मग आता बटाटे घालूयात, आणि मग शेवट टॅमॅटो घालूयात. आणि जेव्हा आपण फायनली सर्व करणार आहोत 2 चमचे घाल बटाटे, कारण मी बाकीच्या सगळ्यांसाठी पण केलेली आहे ती भेळ. सो आता मी जेवढे घरात अवेलेबल आहेत त्यांची कालवती आहे. सगळी कालवली की मऊ पडेल, नाही म्हटलं तरी. बस, आणि आता त्याच्यावरती टॅमॅटो, हां 1 चमचा, बस 1 चमचा. कोथिंबीर आपण घातलेलीच आहे. सो आता मस्त कालवून घेऊयात ही भेळ. तुम्ही जवळनं पाहू शकता की किती कलरफुल दिसते, आणि दिसते ना बाहेरच्या सारखी, सेम चौपाटीसारखी चव येते. तुम्ही नक्की करून बघा. आणि याच्याबरोबर आपण मी अजून एक शेवटला जे आपल्याला सर्व करताना लागणार आहे ती म्हणजे पुरी, पाणीपुरीची, ती सुद्धा चपटी पुरी. आणि ती पण नुसती अशीच ठेवू नका, तर ती जेव्हा ठेवाल ना तर तेव्हा त्याच्यावरती मस्त चाट मसाला, थोडीशी नायलॉन शेव आणि कोथिंबीर याने डेकोरेट करून त्या डिशवर ठेवा. मुलं पहा तुटून पडतील, तुटून अक्षरशः. आणि सुट्टीसाठी तुम्हाला मी अशा रेसिपी नक्की प्रोव्हाइड करणार आहे की जेणेकरून मुलं त्रास देणार नाहीत, आणि त्या सोप्या आणि साध्या असतील. त्यांची भूक पण भागेल
आणि तुम्हाला पण कमी त्रास होईल. हे डिश ना सर्व करून रेडी आहे आणि माझी मुलं सुद्धा त्यांच्या तोंडाला पाणी खूप सुटलेलं आहे. सो वेटिंगला आहेत. तुम्ही जवळनं पहा. सगळे पदार्थ किती छान दिसत आहेत, कलरफुल आणि खूप छान दिसतात. हे पहा, या पुरीवर मी एक एक बटाटा सुद्धा सर्व केलेला आहे त्यांना आणि नायलॉन शेव वरनं घालून कोथिंबीर घालून. हा 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 मस्त झालेली आहे भेळ. आणि ह्याची चव आता आई घेऊन सांगती आहे. म्हणजे कोणीतरी आमच्यापैकी तुम्हाला टेस्ट करून सांगायला पाहिजे ना कशी झाली आहे. सो आई, मुलगी बाहेर गेली थोडीशी, तर आईला देते ही टेस्ट करायला. आई सांग कशी झाली. मस्त, एकदम सुंदर. तर रेसिपी कशी वाटली सांगा. वेगळी आहे ना. सुकी भेळ सगळीच करतात, पण नेहमी माझं रेसिपीमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायची इच्छा असते आणि ती पण टिप्स सकट असते. सो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला भरपूर सहकार्य मिळू द्यात आणि खरंच तुमच्या जवळच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये आमच्या चॅनलची लिंक पाठवा आणि अशाच रेसिपी पाहत राहा. काय होते, व्ह्यूज पूर्ण येत नाही आहेत, सबस्क्रायबर आहेत पण व्ह्यूज नाही येते. सो खरंच रेसिपी पहा. काही रेसिपी तुमच्या उपयोगाच्याही आहेत. कधी गावाला गेली मिसेस, आता मे महिन्यात गावाला जाईल, सो तुम्ही जेंट्स लोकंसुद्धा ही रेसिपी नक्की पहा. पटकन तोंडाला चव येईल अशी आहे आणि तुम्ही स्वतः करू शकाल अशी पण रेसिपी ही आहे. सो थँक्यू.